सर, आज आपण प्रमुख पाहुणे म्हणून होतात या कार्यक्रमाला आणि या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते झालेला आहे. आपली काय प्रतिक्रिया असेल सर? हॅपी टू हेल्थ फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या वतीनं दरवर्षी शिक्षण क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक असतील, डॉक्टर, वकील असतील यांचा सन्मान करण्याचं काम केलं जातं. हे 12वं वर्ष आहे. आज 12वा पुरस्कार वितरण सोहळा या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेला होता आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीचे राज्याचे अध्यक्ष या उपस्थित होते. मी स्वतः शिक्षक आमदार म्हणून उपस्थित आहे आणि राज्यातले जवळपास 22 शिक्षक, 6 राज्यस्तरीय शिक्षक, जिल्हास्तरीय 9 शिक्षक आणि ज्यांनी निबंध स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं आहे त्यांनासुद्धा 9 जणांना आज या ठिकाणी आम्ही पुरस्कार देऊन गौरवला आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन हे शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हा पुरस्कार आणि राज्य पुरस्कार आणि केंद्र शासन राष्ट्रपती पुरस्कार देऊन दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी गौरवितं. परंतु ही संख्या मर्यादित असल्यामुळं शिक्षण क्षेत्राची संख्या पाहिली तर आज आपण लाखावर आहे. शिक्षकांची संख्यासुद्धा लाखाच्या वर आहे आणि म्हणून याच्यामधून अनेक शिक्षक हे मेहनतीनं गोरगरीब विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात, त्यांचं भविष्य घडवतात. कारण शिक्षकाला समाजाचा शिल्पकार म्हटलेला आहे आणि म्हणून हॅपी टू हेल्थ फाउंडेशन याचे अध्यक्ष आमचे तरुण मित्र शेख अब्दुल रहीम सर हे अत्यंत चाणाक्षपणानं या सगळ्या शिक्षकांची निवड करून पुरस्कार देण्याचं काम सातत्याने गेल्या 12 वर्षापासून करतात. एखादा कार्यक्रम एखाद्या वेळेस दुसऱ्या वेळेस घेणं सहज सोपं असतं, पण त्याच्यात सातत्य ठेवणं हे मात्र कठीण काम असतं आणि ते सातत्य ठेवण्याचं काम रहीम सरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन या निमित्ताने या ठिकाणी करतो. आणि आमचे उर्दू अकादमीचे अध्यक्ष साहेब हसीन साहेब आलेले आहेत. त्यांनीसुद्धा उर्दू अकादमीच्या वतीनं राज्य शासन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवित आहे. त्यांचासुद्धा सन्मान होणार आहे. त्यांनीसुद्धा अर्ज करावा असं आवाहन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेलं आहे. आज ज्यांचा सत्कार झाला त्या सर्व राज्यातील उत्कृष्ट शिक्षकांचा, बंधू भगिनींचा मी परत एकदा हृदयपूर्वक या विभागाचा शिक्षक आमदारांना त्यांना सत्कार करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो. काय सांगाल, आज तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे? मला खूप आनंद झालेला आहे, कारण मी ह्या पुरस्कारासाठी बरेच वर्षापासून प्रयत्न करत होतो आणि याची दखल हॅपी टू हेल्थ ह्या फाउंडेशननी घेतली. कारण त्यांनी माझं वर्क बघितलं, माझं काम बघितलं आणि त्यांना ते समाधान पाठवलं आणि त्यांनी यासाठी माझी निवड केली. त्याबद्दल मी हॅपी टू हेल्थचा खूप खूप आभारी आहे. आपण कुठल्या शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहात? आदर्श म्हणजे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझी कलेबद्दल त्यांनी मला त्याच्याबद्दल दिलं. शासनाने आपल्या दखल नाही घेतली आपल्या कार्याची? नाही, अजून नाही घेतली कारण मी त्यांची फाईल वगैरे असते की ती फाईल भरलेली नाही आहे. आता ह्या सप्टेंबर महिन्यात बघू ती फाईल भरते. आपल्याला या पुरस्काराबद्दल काय वाटतं? मग मला खूप आनंद वाटतो आहे आणि ह्या असेच कार्यक्रम नेहमी आणि सरांना, शेख सरांना माझे खरंच त्यांचा भेटायला वाटतो की त्यांनी 11 वर्षापासून त्यांनी हा कार्यक्रम चालू झाला. हा 12वा पुरस्कार आहे आणि त्यांच्या प्रत्येकाला सगळेजण प्रोत्साहन देतात आणि सहभागी होतात. आपली निवड करताना त्यांनी कोणती प्रक्रिया निवड करताना प्रक्रिया म्हणजे त्यांनी गुपचूपमध्ये तुम्ही इकडे तिकडे चौकशी वगैरे करून आणि हे खरंच काम करतात का, यांनी खरंच काम केलं का, यांचं खरंच वर्क चांगलं आहे का, अशा आजूबाजूला चौकशी करून आणि मग त्यांनी याची निवड केली. आपलं नाव? आणि त्यांनी माझ्या हॉलला येऊन आम्ही जे कार्य केलं आणि आम्ही ज्या कला मांडलेली ती त्यांनी स्वतः येऊन बघितली आणि त्याच्यावर निर्णय घेतले. आपलं पूर्ण नाव सांगा सर. माझं नाव राजेंद्र मुरलीधर ढवळे, जिल्हा परिषद प्रशाला अंधारी, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद. सर, काय सांगाल, आपल्याला आज पुरस्कार मिळालेला आहे, काय वाटतं याबद्दल? आज मनस्वी आनंद वाटतोय. हॅपी टू हेल्थ फाउंडेशन
या संस्थेतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार हा केवळ शिक्षकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा नाही, तर तो भविष्यासाठी फार मोठा काम करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरणार आहे. त्याचबरोबर हा जो पुरस्कार सरांनी दिला आहे हा काही असा पार्शालिटी किंवा बोलून दिलेला नाही आहे, तर त्यांनी स्वतः निवड केली. त्यामध्ये आमचे परममित्र भदाणे सर आहेत, यांनी हे त्या समितीवर होते, त्यांनी ही या शिक्षकांची निवड केली आणि पूर्ण महाराष्ट्रातून विविध स्तरावर त्यांनी निवड केली. कोणत्याही प्रकारचं यामध्ये वेगळेपण नाही आहे. तर अतिशय सुंदर आणि हा प्रेरणादायी असा पुरस्कार आहे. म्हणून हा पुरस्कार मला सहकुटुंब मिळाला याचा मला मनस्वी आनंद आहे. या पुरस्काराची निवड कशी झाली होती सर नेमकी? या पुरस्काराची निवड सरांनी जे काही आमचं काम आहे त्याचं वर्षभर त्यांनी अवलोकन केलं आणि त्या अवलोकनाच्या आधारावर त्यांनी निवड केली. आपण कुठल्या संस्थेमध्ये आहेत आणि किती वर्ष आहे? प्राथमिक विद्यालय रामनगर इंटू सिडको छत्रपती संभाजी. कुठल्या विषयामध्ये आपण हे आहे? मी विज्ञान विषय शिकतो. किती वर्षापासून आपण? मी 16 वर्षापासून सर्व्हिसला आहे. शासनाने आपल्या कार्याची दखल घेतली नाही? शासनाने नाही घेतली, परंतु विविध स्तरावर माझं काम चालू असतं. वेगवेगळ्या स्तरावर आम्ही जसं संमेलनं आहे साहित्य क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्तरावर मी काम करत असतो आणि त्याचा मनस्वी आनंद होतो. आपलं पूर्ण नाव? शासनाकडून काही अपेक्षा नाही. सर्वात महत्त्वाचा पुरस्कार आपल्यासारख्या लोकांनी जर आपल्याला प्रेरणा आणि प्रोत्साहन दिली तर कार्य करण्याची ऊर्जा जरी मिळाली तरी ते आमच्यासाठी पुरस्कारापेक्षाही मोठं. माझं नाव रोहिदास मंचन शिखरे, छत्रपती संभाजी. नमस्कार, मी संदीप प्रधान, महाराष्ट्र विद्यालय छत्रपती संभाजीनगर. या अगोदर देखील मी हॅपी टू हेल्थ फाउंडेशनचा जिल्हास्तरीय आणि वेगवेगळे पुरस्कार मला प्राप्त झालेले आहेत आणि हॅपी टू हेल्थ फाउंडेशनचं हे आता 12वे वर्ष म्हणजे सलग 12 वर्षापासून हा पुरस्काराचा कार्यक्रम त्याचा चालू आहे आणि राज्यभरातील गुणवंत शिक्षक आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या अध्यापनासोबतच कार्य करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार मिळतो. आज हा पुरस्कार आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील श्रीराम विद्यालयातील रोहिदास शिखरे सर यांना या ठिकाणी हा पुरस्कार मिळतो. त्यांचं मी मनस्वी या ठिकाणी अभिनंदन करतो. पुरस्कार माणसाला प्रेरणा देतात, पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करत असतात आणि हॅपी टू हेल्थ फाउंडेशनचा हा पुरस्कार रोहिदास शिखरे सर यांना नक्कीच प्रोत्साहित करेल आणि अजून चांगलं काम करण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील. आपल्या विद्यार्थ्यांचं नाव राज्यस्तरावर आणि राज्याच्या शिक्षण विभागाचं नाव देशस्तरावर राष्ट्रीय पातळीवर कसं जाईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे या त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व परिवाराचे सदस्यसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहील. चिल्लो मत बोलो, क्या पीछे क्या बोलो, थोड़ा मेरे को